नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वामींचा अनुभव सांगणार आहे की माझं जे यूट्यूब चॅनल आहे ते 2022मध्ये चॅनल मोनेटाईज झाल्यानंतर असा कोणता प्रॉब्लेम त्याला आलेला होता की माझं जे चॅनल आहे ते मोनेटाईज झाल्यानंतर पैसे चालू झाल्यानंतर बंद पडले आणि त्याच्यावर रिपीटेड कंटेंट का आले याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. आणि माझ्या जीवनामध्ये परत हे जे चॅनल आहे शुभांगी लाईफस्टाईल, तर पहा 16 मेला परत मी चॅनल जी सुरुवात आहे ती परत केलेली आहे. तर पहा 16 मे वार होता गुरुवार. तर या दिवशी चॅनल माझं जी वॉच टाईम आहे तो पूर्ण झालेला होता. पण 7 दिवसांना हा वॉच टाईम मला दाखवणार होता. 7 दिवसांनी हा जो वॉच टाईम आहे तो पूर्ण होत होता. म्हणजेच काय, तर ज्या दिवशी 23 मे या दिवशी बुद्ध पौर्णिमा होती, त्या दिवशी माझा जो वॉच टाईम आहे तो पूर्ण झालेला दाखवत होता. तर पहा, या दिवशी चॅनल मोनेटाईज झाले होते. तर मी अशी कोणती सेवा केली व मला जे मोनेटाईज झाले जे चॅनल आहे त्याच्यावर रिपीटेड कंटेंट का आले होते व कोणता प्रॉब्लेम आलेला होता, ज्यामुळे माझे जे 3 वर्ष आहे जी मी मेहनत केलेली आहे की कोणत्या गोष्टीमुळे त्या चॅनलला इतका प्रॉब्लेम आलेला आहे आणि स्वामी अनुभव काय आलेले आहेत, याच प्रश्नाचे उत्तर या संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, बरेच जणांना स्वामींचा अनुभवसुद्धा येतो किंवा बरेच जणांना अनुभव येत नाही. बरेच जण प्रश्न विचारत असतात की बरेच ताई असे असतात, मैत्रिणी असे असतात किंवा बरेच जणे असे असतात की त्यांना अनुभव येत नाही. भरपूर पारायण किंवा श्री स्वामी समर्थ गुरुचरित्राचे वाचन करतात, त्यांना प्रचिती येत नाही. स्वामींचा जप, तारक मंत्र याचं पठणसुद्धा करत असतात. तर मग स्वामींचा अनुभव का येत नाही, प्रचिती का येत नाही? जे लोक व्हिडिओ बनवत असतात त्यांनाच का अनुभव येतो? स्वामी म्हणतात की तू शेवटच्या क्षणापर्यंत माझे नामस्मरण करत राहा, तुला एक ना एक दिवस नक्कीच माझ्या अनुभव प्रचिती येईल. तर पहा, माझ्या जीवनामध्ये भरपूर असा अनुभव आलेला आहे. तर पहा, अनुभव असा आलेला आहे की मी 2022मध्ये चॅनल चालू केलेले होते शुभांगी लाईफस्टाईल आणि त्यानंतर मी रेसिपी चालू केल्या. रेसिपीवर 100 किंवा 200 किंवा 300 असे व्ह्यूज यायचे. खूप कमी व्ह्यूज यायचे, कधी तर 14 यायचे. तर मला वाटले की काहीतरी नवीन करावे. रेसिपी शॉर्ट व्हिडिओज टाकत होते. मोठे जे व्हिडिओ आहेत किंवा मोठे जे टायटल आहे किंवा व्हिडिओमध्ये संपूर्ण व्हिडिओ कशा पद्धतीने करावा किंवा रेसिपी कशी दाखवावी, त्याला भरपूर वेळ लागत होता. त्यामुळे मी शॉर्ट व्हिडिओ बनवत होते. शॉर्ट व्हिडिओ बनवल्यानंतर एक दिवस असं लक्षात आलं की एक व्हिडिओ बघितला स्वामींचा आणि म्हटलं त्यानुसार उपाय व तोडगे सांगावे. नंतर मी लगेचच एक व्हिडिओ टाकलेला आहे. तर तो व्हिडिओ जवळजवळ 9,000-10,000 व्ह्यूज यायला लागले. त्यानंतर शॉर्ट व्हायरल जे व्हिडिओ आहे ते खूप जात होते. त्यामुळे मी स्वामींचीच म्हणले की आता उपाय किंवा सेवा मी करत आहे, तर याबद्दल संपूर्ण माहिती सांगावी. आणि नंतर मी वास्तुशास्त्र आणि त्यानंतर भरपूर अशी माहिती सांगण्याचा प्रयत्न केला. जे टायटल आहे किंवा जे शब्द आहेत ते लिहून मी त्यावर जे सॉन्ग टाकत होती, बॅकग्राऊंड टाकत होती, जे यूज करत होती सॉन्ग, तर तो मी एखाद्या व्हॉट्सअप व्हिडिओमधून घेतलेला होता. तर त्याचा प्रॉब्लेम असा होत होता की त्या व्हिडिओमध्ये ते सॉन्ग असा होता, त्या सॉन्गमुळे माझे जे चॅनल आहे त्या चॅनलला रिपीटेड कंटेंट आलं.
आणि त्यामुळे जे चॅनल मी बनवलेलं होतं, जे माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं होतं, तर ते मला डिलीट करावं लागले. पूर्ण व्हिडिओ डिलीट करावे लागले. एका व्हिडिओवर सोमवारचा व्हिडिओ होता, शिवलिंगावर कोणती वस्तू अर्पण करावी. हा जो व्हिडिओ आहे हा माझा 5 लाख ते 6 लाखापर्यंत व्ह्यूज आलेले होते. 3च मिनिटाचा व्हिडिओ होता, परंतु तो अचानक डिलीट करायचे काम पडले, कारण त्यावर जो सॉन्ग होता तो कॉपीराईट होता. म्हणून मला ते पूर्ण जे व्हिडिओ आहे, ज्यावर मी बॅकग्राऊंड सॉन्ग लावलेला होता किंवा एखादी गाणी लावलेले होते, तर ते गाणे असं होतं की घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, हे जे गाणं आहे याचं सॉन्ग होता. त्यामुळे पहा, रिपीटेड कंटेंट आल्यामुळे मला ते सर्व जे व्हिडिओ आहे ते डिलीट करायचे काम पडलं. नंतर मी परत सुरुवात केली, तर मी 3 वेळा परत रिप्लाय केला, तरीही माझे 3 वेळा रिप्लाय करून माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं नाही. कारण ते जे सॉन्ग होतं ते पूर्ण जे व्हिडिओ आहे ते डिलीट करायचे काम पडले मला. तर मला ज्याच्यावर 6 ते 5 लाख व्ह्यूज आलेले होते, तर ते व्हिडिओ मला संपूर्ण डिलीट करायचे काम पडले. कारण त्यामुळे माझ्या चॅनलला खूप प्रॉब्लेम येत होता, म्हणून मी डिलीट केले. आता पहा, रिपीटेड कंटेंट चॅनलवर काय येत असते, तर पहा, एखाद्याचा तुम्ही व्हिडिओ संपूर्ण घेता, त्याच पद्धतीने लिहिता किंवा त्यामध्ये बदल न करता तुम्ही तसाच लिहिता आणि अपलोड करता, त्यामुळे रिपीटेड कंटेंट जे आहे ते येत असते. आणि पहा, तुम्ही कोणाचा सॉन्ग जर यूज करत असाल, सारखा व्हिडिओमध्ये सॉन्ग जर यूज करत असाल, तरीही तुमचं रिपीटेड कंटेंट येऊ शकते. किंवा तुम्ही कोणाचे थंबनेल जसेच्या तसे जर तुमच्या टायटलमध्ये टाकत असाल किंवा थंबनेलमध्ये बनवत असाल, तर तुमचं रिपीटेड कंटेंट येत असते. तर तुम्ही कधीही रिपीटेड कंटेंट यावे, त्यामुळे तुमच्या व्हिडिओवर किंवा तुम्हाला रिपीटेड कंटेंट जे आहे ते तुमच्या चॅनलवर अशा पद्धतीने येऊ नये किंवा जे चॅनल आहे ते मॉनिटाईज झाल्यानंतर असा हा प्रॉब्लेम तुमच्या चॅनलवर येऊ नये, त्यासाठी तुम्ही तुमचा स्वतःचा आवाज त्याला द्यायचा आहे. सॉन्ग जे आहे तो कोणताही यूज न करता तुमचा फक्त आवाज असला पाहिजे, तरच तुमचं पूर्ण जे चॅनल आहे ते मॉनिटाईज होत असते. तर पहा, यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की स्वामींचा अनुभव प्रचिती कशा पद्धतीने आलेली आहे, मी कोणती सेवा केलेली आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर पहा, मी जेव्हा 7व्या वर्गात होते तेव्हापासून श्री स्वामी समर्थ महाराजाचं पारायण, जे गुरुचरित्र पारायण आहे, मराठी आवृत्ती आहे, ते वाचन करत होती. 3 अध्याय वाचन करत होती. माळ आहे त्याचा जप करत होती. आणि त्यानंतर तारक मंत्र मला माहीत नव्हता, नंतर मला माहीत व्हायला लागला की तारक मंत्रसुद्धा म्हटला जातो. तर मी फक्त श्री स्वामी समर्थ मराठी आवृत्ती जे आहे, जे वाचन आहे ते वाचत होती. आणि त्यानंतर 11 माळीचा जप करत होती आणि स्वामींची आरती घेत होती, स्वामींना नैवेद्य अर्पण करत होती. तेवढेच मी जी सेवा आहे ती मी जेव्हा 7व्या वर्गात होती, 2007मध्ये मी 7व्या वर्गात होती, त्यावेळेस मी ही सेवा केलेली आहे. तेव्हापासून सेवा करण्याची सुरुवात केलेली आहे. आणि माझ्या जीवनामध्ये इतके अनुभव मला यायला लागले की पहा, जेव्हा मी चॅनल चालू केले होते त्यावेळेस माझा जो छोटा मुलगा आहे तो मला झाला नव्हता, तो 2020ला झाला होता. तर पहा, मी चॅनलला जेव्हा सुरुवात केलेली होती तेव्हा भरपूर अशा काही अडचणी आलेल्या होत्या माझ्या जीवनामध्ये. पहा, तुम्ही जेव्हा स्वामी सेवा करत आहात त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये किती अडचणी येतात किंवा माझ्या आयुष्यामध्ये किती अडचणी आलेल्या आहेत. 2010मध्ये मला एक मुलगा झालेला आहे. त्यानंतर 2013 किंवा 14मध्ये मी जागा घेतलेली आहे पुण्यामध्ये. जागा घेतल्यानंतर असे वाटले की जरा थोडा पगार माझ्या मिस्टरांना कमी होता, त्यामुळे मी दुसरा जर मूल आहे किंवा राहू देणे हे जरा उशिरा राहू दिले. मी जवळजवळ 10 वर्षाचा गॅप घेतलेला आहे किंवा 9 वर्षाचा गॅप घेतलेला आहे. जो दुसरा मुलगा आहे तो 10 वर्षानंतर झालेला आहे. तर पहा, तोपर्यंत आम्ही असा प्रयत्न केला की थोड्या
जे पगार आहे किंवा थोडेच जे इन्कम आहे त्यामध्ये आपण जी जागा आहे ती बांधून काढावी. जी जागा घेतलेली होती ती पहिल्यांदा बांधून काढली आणि त्यानंतर दुसऱ्या मुलाचा विचार केला. तर पहा, स्वामींनी मला इतकी साथ दिली, भरपूर अडचणी आल्या, भरपूर समस्या आल्या, तरीही मी कधीही खचून गेले नाही किंवा आम्ही खचून गेलो नाही. भरपूर प्रयत्न केले की आमचं घर व्हावं. खूप अडचणी सहन कराव्या लागल्या. तर पहा अडचणी काय काय आलेल्या आहेत. तर पहा, जेव्हा सर्वात प्रथम पहिली जागा आम्ही घेतलेली होती अर्धा गुंठा, तर त्यावर 2 मजली आम्ही बांधलेलं आहे. त्यानंतर दुसरी जागा त्याच्या शेजारीच घेतलेली आहे, तर ती 2 मजली ते 4 मजली झालेली आहे. आणि इतक्या अडचणी आल्या की जेव्हा मी आमचं जे घर आहे ते बांधकाम चालू होतं, डिलिव्हरीसाठी मी बोलवलं होतं माझ्या आईला, तर येतानाच ती पडली. तरीही मी तिला डिलिव्हरीसाठी तरीही बोलवलं. तिच्या खांद्यावर जे आहे तर तिथे सूज आलेली होती, तिला हातसुद्धा उचलता येत नव्हते, अशी ती एका खांद्यावर पडली होती गाडीहून येता वेळेस. तर पहा, वाशिमहून पुण्यामध्ये येण्यासाठी ती गाडीमध्ये बसत होती किंवा ट्रॅव्हल्समध्ये बसत होती. त्यावेळेस ती ज्या गावामधून यायचं होतं, आमची आई राहते तिथे, त्या गावामधून जी टू व्हीलर आहे त्यावर येताना ती खाली पडली. त्यामुळे तिला इतका मार लागला की तिला हातसुद्धा उचलता येत नव्हते. तर म्हणती, तरीही मी तिला म्हटले की जवळ कोणीतरी पाहिजेत, ये तू माझ्याकडे, किंवा माझ्या सासूला बोलवणार होते, पण त्यांच्या मागे शेतीचे जे काम आहे ते भरपूर प्रमाणात होते, त्यामुळे ते येऊ शकल्या नाही. त्यामुळे मी माझ्या आईला बोलवले. कारण डिलिव्हरीचा जो टाईम होता तो डिलिव्हरी कधी होणार होता किंवा कोणता टाईम आहे हे बरेच जणांना माहिती नसते, किंवा कोणती वेळ कधी येईल किंवा डिलिव्हरी कधी होईल हे सुद्धा माहीत नसते. त्यामुळे मी माझ्या आईला महिनाभर अगोदर बोलवलं होतं. आणि त्यानंतर पहा, दुसऱ्या वेळेस असं झालं की आम्ही गेलो दवाखान्यात. वाशिम जे दवाखाना आहे पिंपरी चिंचवडमधला, तिथे गेलो. तर तिथे गेल्यानंतर मी एकटेच होते आणि माझ्या आईचं मलाच करावं लागलं जेव्हा 9वा महिना होता त्यावेळेस. कारण त्यावेळेस देरसुद्धा आलेले होते, त्यांचंसुद्धा मी करत होती. मला उठता बसतासुद्धा येत नव्हते, खूप त्रास होत होता. कारण 10 वर्षानंतर कधीही चुकूनही गॅप घेऊ नका. जेवढ्या लवकर 3 ते 4 वर्षाचा जेव्हा मुलगा तुमचा मोठा होतो किंवा मुलगी असेल, त्या वर्षानंतर 3 वर्षानंतर लगेचच दुसरं मूल होऊ द्यावे आणि ऑपरेशन लगेचच करून घ्यावे, किंवा उशिरा केले तरीही चालेल. पण कधीही 10 वर्षाचा किंवा 9 वर्षाचा किंवा 7 वर्षाचा गॅप घेऊ नका. त्यामुळे खूप त्रास होतो. जे आपले शरीर आहे ते सुद्धा साथ देत नाही, कारण की मुलगा सांभाळण्याची कॅपॅसिटीसुद्धा निघून जात असते. म्हणून तुम्ही लवकर जे मुलं आहे ते लवकर होऊ द्यावे, ज्यामुळे जे आपले शरीर आहे ते नेहमी तुम्हाला साथ देईल. तर पहा, भरपूर उशीरसुद्धा झालेला होता. एवढ्या जणांची जिम्मेदारी घेणे, जे पती आहेत किंवा मोठा मुलगा आहे, आई आहेत, आणि त्यानंतर जे देर आहेत माझे, ते सुद्धा आलेले होते. त्यांचं सर्वांचं करणं, त्यानंतर आईचा दवाखाना करणं मला खूप कठीण जात होतं. तरीही मी स्वामींना म्हणत होते, तुम्ही माझी साथ द्या. मी नेहमी प्रत्येक गोष्टीमध्ये माघारी येणार नाही, किंवा मी ती प्रयत्न करत राहील. असं मी प्रयत्न करत गेली आणि त्यानंतर खूप काम करत करत हे जे व्हिडिओ आहे ते बनवत होती. खूप उशीर होत होता, तरीही मी बनवायला कधीही माघारी घेतली नाही. आणि त्यानंतर पहा, टाईम आला डिलिव्हरीचा. डिलिव्हरीचा टाईम आल्यानंतर जिथे वाशिम आहे तिथे मी डिलिव्हरीसाठी गेले होते. डिलिव्हरी गेल्यानंतर माझ्याजवळ कोणीही नव्हते. माझी जी आई आहे तर ती आतमध्ये आली नाही, कारण तिला भीती वाटत होती. कोरोनाचा टाईम होता, 2020चा टाईम होता, डिसेंबर महिना होता. तर 7 डिसेंबरला माझी डिलिव्हरी झालेली आहे, 7/12/2020. तर या दिवशी असं झालेलं होतं की तिसऱ्या दिवशी जे महाराष्ट्रच बंद होतं, गाड्यासुद्धा येत नव्हत्या, ज्यावेळेस मला ऑपरेशन करायचं होतं त्यावेळेस. तर पहा, डिलिव्हरी अशी झाली, खूप त्रास होत होता. जे शेजारी पाजारी आई किंवा त्याच्या मुली आहेत, त्यांच्याजवळ आई होत्या, मुली किंवा मामी होत्या, पण माझ्याजवळ कोणीही नव्हतं. मी एकटेच होते.
स्वामींना मी म्हणत होते की स्वामी तुम्ही माझ्याबरोबर राहा. खूप त्राससुद्धा होत होता, तरीही स्वामींना मी म्हणत होते स्वामी तुम्ही माझ्यासोबत राहा, मला कधीही एकटं सोडू नका, मी कधीही एकटी आहे, मला कधीही एकटं सोडू नका, असं नेहमी मी म्हणायची. तर पहा स्वामी जे आहेत श्री स्वामी समर्थ, त्यांनी माझी कधीही साथ जी आहे ती कधीही सोडली नाही. त्यानंतर डिलिव्हरीला जाण्यासाठी माझे पोट खूप दुखायला लागले. डिलिव्हरीला गेले. डिलिव्हरी झाली 3 तासातच माझी. तिथे गेल्यानंतर दवाखान्यामध्ये लवकर झाली, पण खूप त्रास तर होत असतो. त्यानंतर माझ्या आईला मुलाला जो आहे मुलगा झाला होता मला, तर जी नर्स आहे, जे पुरुष मंडळी आहेत, त्यांच्या हातात देण्यास नकार दिला होता, कारण की तेच आलेले होते. माझ्या आईला मुलाला घेता येत नव्हतं. तरीही मी म्हणले नाही, आईला माझ्या घेता येत नाही, तुम्ही त्यांच्याच हातात मुलगा द्या. तर त्यांच्याच हातात मुलगा त्यांनी दिला. खूप चांगला दवाखाना आहे, तिथे सेवासुद्धा चांगल्या प्रकारे होते. जेवण आहे ते 3 ते 4 दिवस मिळते तुम्हाला 2 टाईम. गोळ्या औषधीसुद्धा दिल्या जातात, इंजेक्शनसुद्धा दिले जाते. 4 ते 5 दिवस तुमची चांगल्या प्रकारे सोय होते. तर नक्की तुम्ही वाशिम जेथे दवाखाना आहे, जे पिंपरी चिंचवड भागामध्ये आहे, तिथे नक्की डिलिव्हरीसाठी जा. नक्की तुम्हाला अनुभव चांगला आहे तिथला. 3ऱ्या दिवशी ऑपरेशन करायचं होतं मला. तर असा तिथे चमत्कार घडला, जिथे माझे कोणीही नव्हते. मिस्टर होते, आई होती, आईला काही सुधरत नव्हते. तर तिथे माझी जी जाऊ आहे ती माझ्या अगोदरच पोहोचलेली होती आणि डिलिव्हरी झाली. तर मला माहीत नव्हते की माझी सासू आहे किंवा जाऊ आहे किंवा देर आहेत तिथे, किंवा माझ्या जाऊला आधीच माझ्या 7व्याच महिने डिलिव्हरीसाठी तिथे ॲडमिट केलेले होते. 7व्या महिने डिलिव्हरी झालेली होती. तर पहा, नंतर मी तिथे पोहोचल्यानंतर अचानकच सगळेजण समोर असे उभा राहायला लागले. 7 ते 8 जण, जिथे मला एकही मदत करण्यासाठी कोणी नव्हते, किंवा मला वाटत होते की खरंच आता माझ्यासोबत कोण आहे, किंवा मी इथे एकटी कसे राहायचे, किंवा पुरुष मंडळी जे आहेत किंवा ते आहेत ते सुद्धा तरी काय करणार आतमध्ये. तर तिथे जेव्हा तुम्ही डिलिव्हरीला जात असता त्यावेळेस कोणी ना कोणी सोबत पाहिजे असते, तर ते माझ्यासोबत होते. पण जे करणार आहे ती एखादी जी महिला आहे किंवा स्त्री आहे तेच करू शकतात. तर पहा, जिथे मला कोणाची साथसुद्धा नव्हती, तिथे स्वामींनी 7 ते 8 जण जे आहेत तिथे समोर असा चमत्कार घडवून दाखवला. ज्या जावची माझ्यानंतर डिलिव्हरी होणार होती, ती अचानक 7व्याच महिनी तिथे डिलिव्हरी झाली. असा हा चमत्कार तिथे घडून आला. त्यानंतर 3ऱ्या दिवशी मला ऑपरेशन करायचं होतं. माझ्या सासूला मी बोलवलं होतं. तर पहा, ज्या दिवशी 3ऱ्या दिवशी मला डिलिव्हरीला झाल्यानंतर 3ऱ्या दिवशी ऑपरेशन करायचं होतं, त्यावेळेस मी माझ्या सासूला बोलवलं होतं. पण पूर्ण महाराष्ट्र बंद होता, गाडी बंद होती 3ऱ्या दिवशी. 2020 डिसेंबर महिन्यातली गोष्ट आहे. तर तुम्ही बघू शकता किंवा तुम्ही सर्च करू शकता. तर 3ऱ्या दिवशी गाडी बंद पडलेली होत्या. जी वाशिमहून किंवा आपल्या विदर्भातून इकडे येणाऱ्या गाड्या ज्या होत्या पुण्याला, ते बंद झालेल्या होत्या. तर त्या येऊ शकल्या नाही. तर माझी जी जाऊ आहे, त्यांची आई जी आहे, तर त्याच माझ्याजवळ आल्या आणि तू जा म्हणला, मी मुलाला बघते, जे ऑपरेशन आहे ते करण्यासाठी. तर मी गेले आणि ऑपरेशन सक्सेस झालं. 7 दिवसानंतर मी माझ्या घरी आले. घरी आल्यानंतर जे संपूर्ण तयारी आहे किंवा कोणतीही गोष्ट करण्यासाठी मी कधीही माघारी घेतली नाही. 3ऱ्या दिवशी ऑपरेशन होऊन मी बेडवून मी स्वतः बेड आवरलेला आहे. माझ्या सासूला एवढं सुचत नाही, किंवा आईसुद्धा काही जमत नव्हतं आईला करायला. हात खूप दुखत होता लागल्यामुळे. तर पहा, स्वामींनी असा अनुभव माझ्या जीवनामध्ये आणून दिलेला आहे. तर त्यानंतर जो मुलगा आहे तो 12 वाजेपर्यंत झोपत नव्हता, 1 वाजेपर्यंत झोपत नव्हता. जी व्हिडिओ आहे ती मी तसेच तयार करत होती. रात्री 1 ते 2 वाजता उठत होती आणि जे कशा पद्धतीने लिहायचे आहे, किंवा कसं बॅकग्राऊंड द्यायचं आहे, कशा पद्धतीने जसा सर्च व्हिडिओ करावा किंवा व्हिडिओ कसा तयार करावा, ते संपूर्ण मी जेव्हा मुलगा झाला त्यावेळेस करत होती.
स्वामींनी एवढी भरभरून मला साथ दिली की कधीही मला माघारी कोणत्या गोष्टीला घेऊ दिली नाही. त्यानंतर चालू केल्यानंतर इतका प्रॉब्लेम आला चॅनलला. चॅनल तर मोनेटाईज झाले पण रिपीटेड कंटेंट आले. रिपीटेड कंटेंट का आले तर त्यावर जो सॉन्ग मी यूज केलेला होता तो सॉन्ग पूर्ण व्हिडिओमध्ये होता माझ्या, ज्यामुळे माझे चॅनल जे मॉनिटाईज झालेलं होतं, पैसाही चालू झालेला होता. जे डॉलर आहेत ते वर्षामध्ये माझे जे $94 किंवा $96 झालेले होते. तर ते पूर्ण व्हिडिओ जे आहे ते मला डिलीट करावे लागले आणि मला 3 वेळा मी रिप्लाय केला. चॅनलवरती व्हिडिओ होते, मला माहीत नव्हतं की रिपीटेड कंटेंट कशामुळे येते, रिपीटेड कंटेंट कशामुळे आलेले आहे. तरी मी भरपूर प्रयत्न केला की कशामुळे येत आहेत. सर्च केलं तेव्हा मला कळालं की मी जे गाणं यूज केलेलं आहे त्यामुळे माझ्या चॅनलला रिपीटेड कंटेंट आलेलं आहे. जे माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं होतं, 2 वेळा रिप्लाय करूनसुद्धा चॅनल मॉनिटाईज झालेलं नव्हतं. तरीही मी भरपूर प्रयत्न केला. देवांना म्हणत होती की असं एवढा मी प्रयत्न केला किंवा मी एवढी मेहनत केली तरीही माझं जे चॅनल आहे ते मॉनिटाईज का होत नाही. माझं कोणत्या गोष्टी त्यामध्ये चुकलेल्या आहेत. मी भरपूर सेवासुद्धा केली 3 वर्ष स्वामींची. एकसारखी माईचा जप करत होती. तर परत मी जे तारक मंत्र आहे ते सुद्धा 11 वेळा म्हणत होती. 3 अध्याय वाचन करत होती आणि त्यानंतर 11 माईचा जप करत होती. जोपर्यंत होत नव्हतं तोपर्यंत मी 6 महिने जे पूर्ण आहे त्यावेळेस मी संपूर्ण जे पारायण आहे श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र सारामृत जे पारायण आहे ते पूर्ण वाचन करत होते. तरीही मला त्यामध्ये प्रचिती आली नाही. तर पहा, स्वामी म्हणतात की शेवटच्या क्षणापर्यंत मी तुझी साथ देईन, तू माझी कधीही साथ सोडू नको. मी 2 वेळा रिप्लाय केला किंवा व्हिडिओ बनवले तरीही मला चॅनल जे आहे ते माझं मॉनिटाईज झाले नाही. आखरीला जे माझे मिस्टर आहेत त्यांनी म्हटले, आता भरपूर वर्ष झाले, 3 वर्ष झाले तू काम करते तरीही तुझं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज होत नाही, तर तू राहू दे, तू दुसरे व्हिडिओ टाक किंवा रेसिपीचे व्हिडिओ टाक. पण मला स्वामींचेच व्हिडिओ टाकायचे होते किंवा जे वास्तुशास्त्र आहे किंवा उपाय व तोडगे जे आहेत तेच मला टाकायचे होते. रेसिपीमध्ये भरपूर वेळ जातो आणि तेवढा टाईमही नव्हता. तरीही मी प्रयत्न केला की रेसिपीचे व्हिडिओ टाकावे. तरीही मी परत अशा चॅनलमध्ये घुसली ज्यामध्ये वास्तू टिप्स आहेत किंवा सणाची माहिती, मुहूर्त कधी आहे हेच व्हिडिओ मी टाकत होती. म्हणलं मग त्यांनी जे पूर्ण व्हिडिओ आहेत ज्यावर माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं होतं त्यावर रिपीटेड कंटेंट जे आलेलं होतं, ज्या व्हिडिओला 7 ते 8 लाख असे व्ह्यूज आलेले होते, ते व्हिडिओ मला डिलीट करायचं काम पडलं. पूर्ण व्हिडिओ डिलीट केले आणि सुरुवात केली फक्त 200 वॉच टाईममधून. माझा पूर्ण वॉच टाईम जो आहे तो पूर्ण डिलीट झाला होता. 200 वॉच टाईमपासून मी पुन्हा सुरुवात केली. 3 महिन्यात माझं जे चॅनल आहे ते पूर्ण तयार झाले आणि ते तयार झालेलं आहे जे 16 मे आहे, वार गुरुवार होता. त्या दिवशी चॅनल मॉनिटाईज जे होणार होते त्या दिवशी माझा जो वॉच टाईम आहे तो पूर्ण झालेला होता. पण त्या दिवशी 7 दिवसानं जे चॅनल मॉनिटाईज दाखवणार होते, वॉच टाईम दाखवणार होते, ते 7 दिवसानं म्हणजे गुरुवारी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी, ज्या दिवशी मी माता लक्ष्मीची सेवा केली, कुलदेवताची सेवा केली, श्री हरिविष्णू यांची सेवा केली. त्याचबरोबर माझं चॅनल मॉनिटाईज होण्याकरिता मी पशुपती जे व्रत आहे ते 10 ते संकल्प घेतलेला आहे, 15 करायचे आहेत. तर मी ते 10 पूर्ण केले. 10 पूर्ण झाल्यानंतर पशुपती व्रत केल्यानंतर महादेवाचे जे महादेवाचा जो व्हिडिओ आहे, शिवलिंगावर ही वस्तू अर्पण करा, तो व्हिडिओ माझा 5 ते 6 लाखापर्यंत गेला होता. त्यानेच माझे चॅनल मॉनिटाईज झालेलं होतं. तर मी म्हटलं की चला आता आपली स्वामींची आपली सेवा झाली, त्यानंतर आपण जे महादेव आहे त्यांची जे पशुपती व्रत आहे ते चालू करावे, ज्यामुळे माझं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज होईल किंवा इच्छापूर्ती देवता महादेवांना म्हटले गेलेले आहेत.
त्यामुळे मी पशुपती व्रत जे आहे ते चालू केले आणि पशुपती व्रत 10 संकल्प किंवा 15 संकल्प घेतल्यानंतर म्हणजेच काय तर 5 आधी केले, त्यानंतर मी गॅपसुद्धा घेतलेला नाही. सारखे मी 10 पशुपती व्रत केले, विधीनुसार केले. कशा पद्धतीने केलेले आहे याचा व्हिडिओ मी तुम्हाला संपूर्ण एक दिवस दाखवेन, किंवा कशा पद्धतीने सेवा किंवा जे महादेव आहे त्यांना कशा पद्धतीने कोणत्या वस्तू अर्पण केल्या, कोणते नैवेद्य अर्पण केला, ज्यामुळे माझी ही इच्छा लवकर पूर्ण झालेली आहे. तर पहा, स्वामी म्हणतात की तुमच्या जीवनामध्ये जेव्हा तुम्ही कुलदेवताची सेवा करत आहात तर तुमची कोणतीही इच्छा जी आहे ती लवकर पूर्ण होत असते. तर पहा, सर्वात प्रथम आपली जी कुलदेवी आहे किंवा जे कुलदेव आहे त्यांची सेवा आवर्जून करावी, आणि त्यानंतर तुमची कोणतीही जी काही इच्छा असेल ती लगेचच पूर्ण होते. तर पहा, मी माझी कुलदेवी आहे तुळजापूरची आहे, त्यानंतर खंडोबाचे दैवत आहेत कुलदेव, त्यांची सेवा केली किंवा त्यांचे माळ जप करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर मी व्हिडिओ टाकायचा प्रयत्न केला, व्हिडिओ टाकले मी, आणि माझ्या चॅनल जे आहे ते मॉनिटाईज फक्त 3 महिन्यात झाले. ज्या व्हिडिओला मी 3 वर्ष घालवले किंवा 4 वर्ष घालवले, ते चॅनल फक्त 3 महिन्यात झाले पूर्ण. तर पहा, आत्ता माझी ॲनिव्हर्सरी होती, तर ॲनिव्हर्सरीला मला एवढा मोठा जो चॅनल आहे मी बनवलेला होता 4 वर्षापासून, तर त्या चॅनल बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी वार गुरुवार होता, त्या दिवशी माझा चॅनल मॉनिटाईज झालेला आहे. तर पहा, स्वामी म्हणतात की तू प्रयत्न करत राहा, तुला अनुभव आणि प्रचिती मी देईल, तुला कधीही माघारी घेऊ देणार नाही. तर पहा, जिथे 4 ते 3 वर्ष मी ज्या व्हिडिओमध्ये घातलेले होते किंवा भरपूर प्रयत्न केले होते, रात्र जागत होती आणि भरपूर अशी मेहनत करत होती, तरीही माझं जे चॅनल जे आहे ते मॉनिटाईज झालं नव्हतं. रिपीटेड कंटेंट आल्यामुळे, सॉन्ग यूज केल्यामुळे चॅनल माझं जे आहे ते मॉनिटाईज झाल्यानंतर परत रिपीटेड कंटेंट आलेलं होतं. तर पहा, कधीही तुम्ही आवाज द्या, पण स्वतःचा आवाज द्यावा, कोणताही सॉन्ग यूज करू नका. तुमचं चॅनल लगेचच मॉनिटाईज होईल, आणि होता होस्तोवर जेवढं ओरिजिनल किंवा समोर तुम्हाला दाखवले जाईल, जेव्हा तुम्ही समोर येता किंवा तुम्ही स्वतःला काहीतरी काम करताना दाखवता, असा व्हिडिओ जर तुम्ही त्यामध्ये दाखवला तर कधीच तुमचं चॅनल जे आहे ते कधीच मागं राहणार नाही किंवा व्ह्यूज डाऊन होणार नाहीत, किंवा जे चॅनल आहे ते अत्यंत चांगल्या प्रकारे तुमचं पुढं जाईल. म्हणून तुम्ही असा हा व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्ही नक्की पुढे जा. काही प्रश्न असतील तर ते नक्की विचारा. जेवढे माझ्याने शक्य होईल तेवढे प्रश्न तुम्हाला मी सांगेन किंवा उत्तर त्यांचे देईन. तर पहा, स्वामींची साथ कधीही सोडू नका. स्वामी नक्कीच अनुभव आणि प्रचिती द्यायला लागतात. माझ्या जीवनामध्ये एवढे अनुभव आलेले आहेत, लग्नापासून तर आत्तापर्यंत. माझा जो लग्नाचा वाढदिवस होता तो 14 वर्ष झालेला आहे, 15 वर्ष लागलेलं आहे. 2009मध्ये लग्न झालेलं आहे. तेव्हापासून 2009पासून स्वामींची प्रचिती मला यायला लागलेली आहे. तर पहा, या दिवशी मी केकसुद्धा कापलेला नाही, कारण जो दिवस होता, जी पुण्यामध्ये मी आलेली होती, तो दिवस जे विघ्नहर्ता आहे, जे गणेश बाप्पा आहेत, लग्नाआधी मी गणपती बाप्पाची संकष्ट चतुर्थीचे व्रत करत होती. तर जे गणपती बाप्पा आहे ते संकट दूर करणारे, विघ्न दूर करणारे म्हटले गेलेले आहेत. तर त्यांच्या आशीर्वादाने मी पुण्यात आलेली आहे. 2009मध्ये माझं लग्न झालेलं आहे, मेमध्ये 26 मेला. त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये मी पुण्यात आलेली आहे, ज्यावेळेस गणपती बाप्पाचं जे 10 दिवस गणपती बाप्पा बसत असतात, त्यावेळेस मी पुण्यात आलेली आहे. कारण त्या अगोदर हे आले होते, गणपतीचा गावात मंडप टाकलेला होता. हे यांनी मला विचारले, मी पुण्याला जाऊ का? तर ठीक आहे म्हणलं, जा तुम्ही पुण्याला, असे मी म्हटले होते. ते पुण्यालाच आधी राहत होते. ते म्हणले मी सोनाराचं दुकान टाकेन, असे ते मला म्हणले होते. सोनाराचं दुकान टाकेन असंही म्हटले होते, पण म्हणलं गावात कसं गावात एवढं काम करणं किंवा पुढे जाणे एवढं शक्य होत नव्हते, म्हणून मी त्यांना जा म्हणले. पण पुढं काय होणार होतं हे मला माहिती नव्हतं. पण पुढं माझं एवढं आयुष्य बदललं की तुम्हाला याचा जो पुढचा व्हिडिओ आहे तो आयुष्य कसं बदललं मी पुण्यात आल्यानंतर, त्यानंतर कोणत्या गोष्टी घडलेल्या आहेत, स्वामींची प्रचिती कशी आलेली आहे, आणि स्वामी माझ्यासोबत नेहमी आहेत